असे पोहे नक्की करून बघा, खूप छान होतात, खूपच टेस्टी होतात. चला कसे बनवायचे झटपट आपण बनवून घेऊया. कढईमध्ये आवडीनुसार तेल घालायचं आहे. 2 पळी मी तेल घातलेलं आहे. तडका द्यायचा आहे आपल्याला जिरं, मोहरी आणि कढीपत्ता. छान तडका बसलेला आहे बघू शकता. आता आपल्याला हिरव्या मिरचीचा तडका द्यायचा आहे. हिरवी मिरची पण छान फ्राय करून घ्यायची. नंतर आपल्याला आता शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे छान असे फुटले पाहिजे. आवाज येतोय बघा. एक छोटा बटाटा पण घातलेला आहे मी. तो पण फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये, छान असा तळून घ्यायचा. कांदा घालून घ्यायचा आहे, तो पण फ्राय करायचा आहे. फ्रेश वाटाणा घालायचा आहे आपल्याला. छान फ्राय झालेला आहे. बारीक चिरलेला कोबी घालून बघा तुम्ही, एवढा छान लागतो पोह्यांमध्ये. फ्राय झालेला आहे. टोमॅटो घालून घेऊ आपण आता. चवीनुसार आता मीठ घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये, आणि थोडीशी अर्धा चमचा साखर पण घालायची लगेच, आणि छान फ्राय करून घ्यायचं परत. फ्राय झालेलं आहे. आपण आता याच्यावरती हळद आणि कोथिंबीर घालून घेऊ. मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे स्वच्छ असे धुवून ठेवलेले ते घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं. पोहे जेवढा वेळ तुम्ही छान असे मिक्स कराल, खालीवर कराल, एवढे छान टेस्टी लागतात पोहे. पोहे आपले इथे बघू शकता. छान 5 ते 10 मिनटं छान मिक्स करायचे, तयार झालेले. आणि खायच्या वेळेस आपल्याला लिंबू घ्यायचं. वरून छान अशी बारीक शेव पण टाकू शकता, किंवा बारीक किसलेलं खोबरंही टाकू शकता. वरून आता कोथिंबीर घालून घ्यायची. खूप छान टेस्टी असे पोहे होतात. नक्की तुम्ही करून बघा. चला, पोहे तयार झालेले आहे. इथेच एंड करते. बाय.